नाशिकात छगन भुजबळ आज कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। जेजुरकर लॉन्समध्ये थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। या मेळाव्यामध्ये भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। मंत्रिपद न मिळाल्यानंच छगन भुजबळ हे नाराज आहेत। तर नाशिकमध्ये आज समता परिषदेची एक राज्यस्तरीय बैठक बोलावण्यात आलेली आहे, त्यामुळे या भूमिकेकडे लक्ष असणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्याने। आज नाशिकमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक होत आहे। खरं तर ही जी बैठक आहे ही भुजबळ समर्थक जे आहेत ते राज्यभरातील आक्रमक झालेले आहे आणि त्यानंतर समता परिषदेकडून या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामागचं कारण म्हणजे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्यानं राज्यभरातील भुजबळ समर्थक असतील, ओबीसी कार्यकर्ते असतील, समता परिषदेचे कार्यकर्ते असतील, ते सर्व आक्रमक झालेले आहेत आणि आज त्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये समता परिषदेकडून बैठक ठेवण्यात आलेली आहे। या बैठक जी आहे ही भुजबळांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। आपण सध्या ज्या ठिकाणी बैठक होणार आहे त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं दृश्यांमध्ये तर जी बैठकीची तयारी आहे ती आता सर्व पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात या सभागृहामध्ये छगन भुजबळ हे येऊन आपल्या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। या बैठकीत काय होतं ते देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन दीपक पगारेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। साहेबांनी